बोर्ड प्रिपरेशन मधला पुढचा महत्त्वाचा चॅप्टर 7 मार्काचा वेव्ह ऑप्टिक्स. मागे दिलेले मी जर 7 मार्काचे चॅप्टर तुम्ही केले असतील तरच वेव्ह ऑप्टिक्स स्टार्ट करावा, परंतु हा 11वीच्या ऑप्टिक्स सारखा टफ नाही, सिंपल आहे मित्रांनो. कारण का निम्मा चॅप्टर थेरॉटिकल आहे. आता थेअरी म्हणली की डायग्राम आले, म्हणजे यामध्ये काही लॉज डायग्राम हे फार महत्त्वाचं आहे. जसं की तुम्हाला हायगनचा प्रिन्सिपल पाठच पाहिजे, त्याच्या कॉन्सेप्टवर कन्स्ट्रक्शनचा क्वेश्चन येऊ शकतो, रिफ्लेक्शनचा येऊ शकतो, किंवा हायगन प्रिन्सिपलचे रिलेटेड काही पॉईंट मेरिट्स डिमेरिट्स रिलेटेड क्वेश्चन येऊ शकतं. म्हणजे इथंपर्यंतचा चॅप्टर पूर्णपणे थेरॉटिकल आहे. काही डेफिनेशनसुद्धा आहेत, ते व्यवस्थित करणं गरजेचं आहे. चॅप्टर लेंदी आहे, साहजिकच आहे. त्यानंतर 2 मेजर पार्ट येतात, इंटरफेरन्स आणि डिफ्रॅक्शन. त्याचा डिफरन्स, त्या दोन्हीचे डेरिवेशन, यावर एकतर प्रॉब्लेम येणार किंवा थेरी येणार. प्रॉब्लेमचे चान्सेस जास्त, थेरीचे चान्सेस कमी. सेक्शन सी मध्ये हमखास एक क्वेश्चन फिक्स असतो प्रॉब्लेमचा, तो ऑप्टिक्समधला आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यानंतर पुढचा पार्ट येतो जो नवीन ॲड झालेला आहे. नवीन म्हणजे आता झाला तुमचा जुना सिलेबस, तरीसुद्धा मागच्या सिलेबसमध्ये नव्हता तो मायक्रोस्कोप टेलिस्कोपचा पॉईंट. मग हे दोन्ही पॉईंटसुद्धा तुम्हाला व्यवस्थित करणं गरजेचं आहे. रिलीज क्रायटेरियावर क्वेश्चन आजपर्यंत कधी विचारला नाही, परंतु तो क्वेश्चन येऊ शकतो, कारण तो डिफ्रॅक्शनचा एक बेसिक पार्ट मानला जातो. त्या व्यतिरिक्त सुरुवातीला सुद्धा काही डेरिवेशन दिलेले आहेत. जवळपास या चॅप्टरमध्ये 5 ते 6 डेरिवेशन आणि बाकीचा सगळा थेरी पॉईंट आहे. तुम्हाला क्वेश्चन सोडवण्यासाठी फॉर्म्युला बेस मदत होणार नाही. म्हणजे मी ऑप्टिक्सचे क्वेश्चन पाठ केले आणि मला क्वेश्चन सोडवता येतील का, तर प्रॉब्लेम सुटणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे आणि त्यातला कॉन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. त्यामुळं या चॅप्टरला करताना पहिला थेरी, डेरिवेशन आणि मग प्रॉब्लेम या सिक्वेन्सला फॉलो करावं. 7 मार्कापर्यंत तुम्हाला जाता येईल. याचे IMP क्वेश्चन आहेत. इन्स्टंट अकॅडमी ॲप JEE, NEET, MST CET च्या प्रिपरेशनसाठी आजच डाउनलोड करा.